सोम्यानं डाळिंब लावलं म्हणून गोम्यानं लावलं, गोम्यानं लावलं म्हणून सोम्यानं लावलं. सध्याच्या रेटचा जर विचार केला तर शेतकरी बांधवांमध्ये संभ्रम आहे की मी डाळिंबाची लागवड करू का नको. कारण डाळिंबाच्या दराचा उच्चांक झाल्यानंतर अचानक दर खाली आले. शेतकऱ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे की मी जर डाळिंबाची लागवड केली तर पुढं जाऊन दर पडले तर काय होईल. असं होण्याची शक्यता जास्त आहे. कारण शेतकरी बांधवांनी एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे, दर हा कायम एकच राहत नसतो. परंतु आता सध्याच्या घडीचा जर विचार केला तर डाळिंबाच्या लागवडी भरपूर झालेल्या आहेत. शेतकरी बांधवांचा कल एका गोष्टीकडे झाला की तो एकाच गोष्टीकडे होतो. भावनिक होऊन डाळिंबाची लागवड करण्यापेक्षा अभ्यास करून डाळिंबाची लागवड करा. जिथं शेतकऱ्यांकडे 5 एकर क्षेत्र आहे असे शेतकरी 5 एकर पण डाळिंब लागवड करायला लागलेत. ज्यांच्याकडे 2 एकर आहे ते संपूर्ण 2 एकर डाळिंबाची लागवड करायला लागलेत. अशा लागवडी न करता ज्याचं 2 एकर क्षेत्र आहे त्यांनी 1 एकर डाळिंबाची लागवड करा, 1 एकर दुसरं पीक घ्या. ज्याच्याकडे 5 एकर क्षेत्र आहे त्यांनी 2 एकर डाळिंब करा, 1 एकर वेगळं पीक करा, 1 एकर वेगळं पीक करा. पिकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती ठेवा. जसं की एकाच पिकाकडे शेतकऱ्यांनी न जाता उद्या भविष्यात दर कमी झाले जास्त झाले त्याचा फटका शेतकरी बांधवांना बसू नये. संपूर्ण क्षेत्र जर तुम्ही डाळिंब लागवडीचं केलं आणि उद्या अचानक दर कमी झाले तर तुम्हाला त्याचा आर्थिक फटका बसू शकतो, आर्थिक अडचण मोठी होऊ शकते. याच्यासाठी काळजी म्हणून शेतकरी बांधवांनी पिकाचं वर्गीकरण करून पिकाच्या लागवडी केल्या पाहिजे. संपूर्ण शेत एकाच पिकाच्या खाली घ्यायचं नाही. इतरांचं बघून तुम्ही शेती करू नका. तुम्हाला त्या पिकाचा किती अभ्यास आहे तो अभ्यास बघून तुम्ही त्या पिकाच्या पद्धतीचा अभ्यास करून त्या पिकाची लागवड करता.